दरम्यान ठाकरेंचा हा मोर्चा फक्त 1 किलोमीटरचा असल्याची माहिती समोर येते। फक्त 1 किलोमीटर चालण्याकरता ठाकरे समर्थकांनी कवायत सुरू केली आहे। ठाकरेंचा हा मोर्चा फक्त त्याचं जे अंतर आहे ते फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका आपण या नकाशामध्ये बघू शकतो कशा पद्धतीने या मोर्चाचं आयोजन केलं गेलंय। फॅशन स्ट्रीट हा मुंबईतला अतिशय प्रसिद्ध असलेला एक बाजार आहे, ज्या ठिकाणी कपडे बाजार आपल्याला म्हणता येईल। त्या ठिकाणी विविध गोष्टी आणि कपडे मिळतात। त्या ठिकाणाहून मुंबई महानगरपालिकेपर्यंत हा मोर्चा असणार आहे। हे अंतर फक्त 1 किलोमीटरचं आहे। या मोर्चाला परवानगी नसल्याची देखील माहिती समोर येते। परवानगी नसताना सुद्धा मविया आणि मवियामधले सर्व मित्रपक्ष आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा पद्धतीचा हा मोर्चा मुंबईमध्ये निघतोय। दुसरीकडे त्याच वेळेला भाजपा याच मोर्चाला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीमध्ये। मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिर परिसरामध्ये भाजपा मूक आंदोलन करणार आहे। एकाच वेळी मुंबईमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने पाहायला मिळणार आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी जय पवार आता माझ्यासोबत आहेत। जय, एकाच वेळेला सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले मुंबईत पाहायला मिळतील। निमित्त आहे महानगरपालिकेचं वर्चस्व कोणाच्या हाती जाणार? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती जाणार, मवियाच्या हाती जाणार, की आत्ता असलेली सत्ताधारी महायुती ही महानगरपालिकेवरती वर्चस्व मिळवणार? नेमकं या वर्चस्वाच्या लढाईमध्ये आज काय होईल असं वाटतं? आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोगाच्या विरोधात खरं तर महाविकास आघाडी असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, ह्या दोघांनीच खरं तर एकत्रित भेट जी आहे ती घेतली होती। आणि या भेटीनंतर आता आपण जर पाहिलं तर 1 तारखेला म्हणजे आजच जो आहे तो या एकंदरीत या संयुक्त मोर्चा जो आहे तो या ठिकाणी आज पार पडणार आहे। आपण जर पाहिलं तर फॅशन स्ट्रीट ते BMCच्या ऑफिसपर्यंत महापालिकेच्या कार्यालयापर्यंत हा आम्ही पुन्हा एकदा जय पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत। दरम्यान या मोर्चाला अधिकृतरित्या परवानगी मिळाली नसल्याचं देखील कळतंय। मात्र तरी सुद्धा हा मोर्चा निघणार आहे। मात्र या अनधिकृत मोर्चावरती कारवाई होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। सत्ताधारी या मोर्चावरती कोणत्या पद्धतीचं ॲक्शन घेतात, कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दुपारी 1 ते 4 या वेळेमध्ये विरोधकांचा मोर्चा आहे आणि त्याच्या आधी 12 वाजता मूक आंदोलन असणार आहे भारतीय जनता पक्षाचं।